नमस्कार, मी प्रणव पोळेकर. बोल बिंदास या जी 24 तासच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलोय दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि दापोली विधानसभा मतदारसंघाची एक वैशिष्ट्यपूर्ण लढत जी आहे ती पाहायला मिळते. ती म्हणजे एकूण 6 कदम या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 3 आहेत योगेश कदम आणि 3 आहेत संजय कदम. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळी निवडणूक होईल त्याच्यामुळे नेमक्या कोणत्या कदमांना इथली दापोलीकर जनता जी आहे ती मत देणार हे देखील बघणं गरजेचं आहे. सध्या आपण आहोत दापोलीच्या एसटी स्टँड परिसरामध्ये आणि आपण इथल्या काही नागरिकांना, रिक्षावाल्यांना किंवा नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया. काय सांगाल, इथली निवडणूक जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना होते. 6 कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणत्या कदमांना मतदान करणार? संजय कदम. संजय कदम. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. काय सांगाल, दापोलीमध्ये कोणाची हवा आहे सध्या? सध्या तरी एकंदरीत पाहता योगेश कदमची जावा आहे. योगेश कदम. 100%. काय सांगाल, 6 कदम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणत्या कदमांना मतदान करणार? संजयराव कदम. संजयराव कदम. काय काका, काय सांगाल, कोणाची हवा आहे, कोणत्या कदमांची? योगेश कदम. योगेश कदम. पण एकूण 6 कदम आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये. नेमके योगेश कदम कुठले? योगेश कदम शिवसेना. कुठचे तुम्ही? दापोली. काय सांगाल, यावेळी कोणाची हवा आहे, कोणत्या कदमांची? अहो सगळेच कदम इथून तिथून सारखे, पण त्यातला संजय कदम यायला पाहिजे. असंच पोस्टाच्या गल्लीमध्ये आपण आलो. इथे दुकानदार आहेत, आपण त्यांना विचारूया. काय तू सांगाल, कोणाची हवा आहे, कोणत्या कदमांची? योगेश कदम. कुठले योगेश कदम? कारण 6 कदम एकूण निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे शिवसेनेचे. धनुष्यबाण. तर मला सांगा, कोणत्या कदमांची हवा आहे दापोली मतदार? संजय कदम. संजय कदम. त्यांची हवा कोणाची आहे? काय सांगाल काका, कोणाची हवा आहे, कोणाला मतदान करणार? तुम्ही बोलाल त्याला. असेच काही दुकानदार आहेत, आपण त्यांना विचारूया दुकानदारांना की नेमकी हवा कोणाची आहे मतदारसंघामध्ये. एकूण 6 कदम निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. कोणाची हवा आहे? हवा तर आता आपल्याला योगेश कदमांची दिसते. तर ती हवाच असू दे, नाही तर फुगा फुटायला नको. नेमकी हवा कोणाची आहे दापोलीमध्ये? हवा तर बघाल तर योगेश दादाचीच आहे. दापोली मतदारसंघात कमीत कमी 3,500 कोटीची कामं झाली आहेत आणि गेली 35 वर्षांची मागणी होती शिवस्मारकाची, दादाने 3 वर्षात पूर्ण केली. योगेश दादाची हवा 100%. काय म्हणताय सांगा, काय आता? तो झाला पाहिजे संजय कदम. हा बस.